काय झालंय, आवाज सारखं बोलून बोलून थोडा बसलाय. फार मोठ्या संख्येने बसलेले 9 नंबर आणि 11 नंबर मधले सर्व मतदार बंधू, सर्व उमेदवार, सर्व मीडियाचे लोक, अरविंद मेहता साहेब, आपणही वेळ काढला, धन्यवाद. थंडी बिंडी वाजते का? अहो माझ्या वयात आहे, त्याला मला काळजी घ्यायला लागते. आज ही इलेक्शन ज्यांनी माझी कारकीर्द घडवली त्यातली काही थोडी माणसं माझ्यासमोर गल्लाबल्ली दिसतात. त्यात लक्ष्मण मेंबर आहे. मेंबर, आपण जेव्हा छत्री धरली होती, आमदारकीची गोष्ट करतो, प्रचंड बहुमताने माझा विजय झाला होता. चिमणराव कदम साहेब एक अतिशय आक्रमक म्हणून प्रसिद्ध असलेलं राजकीय व्यक्तिमत्व, हे सगळ्यांनी मिळून, निर्णयाने मिळून माझ्यातर्फे त्यांना आपण पाडलेलं होतं. तेव्हाचे प्रश्न वेगळे होते. कृष्णा पाण्यासारखे प्रश्न तेव्हा होते, दुष्काळी भागाचे प्रश्न होते, फलटण शहराकडे दुर्लक्ष झालं होतं. फलटण शहराचं राजकारण 85 ते 90ला मेंबर काय होतं हे तुम्ही एकदा जुन्या लोकांनी मी गेल्यानंतर समजावून सांगा की इथं नागरिकांच्या विकासाचा प्रश्नच उद्भवत नव्हता. निवडून 1 वर्ष एक जण आला, नगराध्यक्ष झाला, की 6व्या महिन्याला साधारणतः पोपटराव आठवत असलं तर बघा की सुरुवात व्हायची की याला खाली खेचायचं. एक इकडं, एक तिकडं, एक तिकडं, एक इकडं. बाबूरावचे झालेले हाल मी माझ्या डोळ्यांनी बघितले. बाबूरावचा उल्लेख राहिला. बाबूराव विद्यार्थी होते माझे, हे सेकंड इयर LLBला होते. तेव्हापासून बाबूरावांचा माझा पुण्यातला परिचय आहे. नंतर ते नगराध्यक्ष झाले, इकडं तिकडं सगळं राजकारण झालं. बाबूरावांची माझी मैत्री होती, निखळ मैत्री होती. त्यांचा मुलगा पुढाकार घेऊन इकडचं राजकारण बघतोय, सर्वांना एकत्र आणतोय. काय होतं की समाज जेव्हा भिन्न भिन्न एकत्र येतात तेव्हा त्या समाजाचा बाहेरचा भाग, बाहेरचा एखादी व्यक्ती तटस्थपणे जेव्हा हे समाज एक करायचा प्रयत्न करतं तेव्हा ते जास्त चांगलं असताना समाजात कारण नसताना राजकीय चढावड तयार होते, स्पर्धा तयार होते, असूया द्वेष तयार होतो. अरे बाबूराव ज्या पद्धतीने वागत होते त्याच पद्धतीने गीतेश आणि गीतेशच्या मंडळी वागतायत. मला आनंद आहे. गेल्याचं तर दुःख आहे. आज आपल्यासमोर जी इलेक्शन आली ही 91ची नाही, 96ची नाही. उलट आमदारकी शेवटची आपल्या काही चुकामुळं, काही गोष्टी लक्षात नाही आल्यामुळे, अन्य मार्गाने थोडेसे जे मतं मिळाली, त्यात जो बदल घडलाय तो काही लोकांच्या डोक्यात गेले. या सगळ्या इश्यूला, या सगळ्याला सुरुवात झाली 2019ची खासदारकीची इलेक्शन. आज थोडं मोकळेपणाने मी बोलणार आहे. 2019 मध्ये खासदारकीला जेव्हा माननीय पवार साहेबांनी तिकीट माढ्यातनं भरलं होतं, आपण माढा मतदारसंघात होतो. सोलापूरचे 4 आणि माढ आणि फलटण सातारचा असा हा लोकसभा मतदारसंघ पवार साहेबांनी जाहीर केली. काही कारणाने त्यांनी काय जो निर्णय फिरवला त्याच्यानंतर आपण संजीवराजांच्यासाठी खासदारकी मागितलेली होती. कोणाकडे मागितली होती?
युतीकडेच तेव्हा मागितली होती. 14 ते 19 युती सरकारच होतं. राष्ट्रवादी सरकार राष्ट्रवादी विरोधात होती. त्यांनी नाकारलं, शरद पवारांनी नाकारलं, अनेक कारणं दिली गेली. आणि असा एक माणूस या तालुक्यात दिल्लीत पाठवला गेला. ते त्याचे स्वभाव, त्याचा माणूस म्हणून असलेला परिचय, त्याच्यापासनं खाल्लेले फटके, त्याच्यापासनं खाल्लेल्या शिव्या, त्याला एक सत्तेतला खासदार म्हणून गेल्यानंतर मला आज जे ते प्रश्न विचारतात की तुम्ही काय केलं, तुम्ही दिल्लीतनं 14 ते 19 काय केलं. त्यांचे वडील हिंदूराव नाईक निंबाळकर 13 महिने का होते खासदारच होते. निदान त्यांना म्हणता तरी आलं की बाबा मी रेल्वे आणली. आता रेल्वेमध्ये किती जण बसतायत हा वेगळा विषय. आणि बहुतेक रेल्वे एक भाऊ बसणार इंजिन ड्रायव्हर म्हणून, एक बसणार गार्ड म्हणून, आणि मध्ये कोणच नाहीत बसले तर मग आपले त्यांचे जे उमेदवार आहेत त्यांच्यातले कोण बसले तर बसतील. मी काय केलं हे लोकांना माहिती आहे, मला माहिती आहे. ज्या गटाराच्या अंडरग्राऊंड गटाराचा ते आरोप करतात त्यांना माझा उघड प्रश्न आहे की तुम्ही अंडरग्राऊंड गटार त्या मलठणमध्ये का होऊन दिली नाहीत. बाकीचे सगळ्या शहरात झाली, मलठणमध्ये आता काहीतरी परवा सुरू झाले तर माझ्या कानावर आलं. पैसे मी खाल्ले. तो कॉन्ट्रॅक्टर पैसे देत नव्हता म्हणून यांनी कामं अडवली होती. ते रस्त्याचं ते नेहमी काढत असतात. दादाने त्याला उत्तर दिलं, बघ दादा तुमचं एक सांगता सांगता राहिलं की त्या काळात जाधव का कोण कोण होता तेव्हा जाधवच होता ना मला वाटतं मागचा नाही नाही आत्ता प्रशासक मोरे साहेबांना मी म्हटलं तुम्ही रस्ते बघा की काय झालंय तुम्ही बघा. आपले माजी नगरसेवक तेव्हा झालेले ते जर जात होते, दादासारखी माणसं गेलं त्या वहिनी इथं बसल्यात, त्यांना सांगितलं होतं की अमुक अमुक माणसाचा फोन आला तर आम्ही रस्ते धरू. फोन काय जात नव्हता. त्याचं कारण सरळ होतं की जुनी बिलं जी काही थकलेली असतात ही काढून देण्याचा धंदा हे 2 भाऊ आत्ताचे नगराध्यक्षाचे उमेदवार, माजी खासदार, आणि त्यांचा चुलत भाऊ, त्याचं नाव काय मला माहीत नाही, परंतु त्यांचे मिळून 15% ही बिलं काढली गेली आणि म्हणून रस्ते झाले नाहीत, खड्डे भरले नाहीत. आणि ते टाकतायत कोणावर. आता त्या मोरेला मी निवडून मी बदली करून आणला होता. त्यांनी सांगावं की मोरे 1 वर्षात का गेला, कंटाळला, माझ्याकडे येऊन रडला. मी त्याला आधी सांगितलं होतं की तुझं काय खरं नाहीत, तुला बेकायदेशीर कामं करायला लावतील. किती बेकायदेशीर कामं करायचा त्यांनी प्रयत्न केला हा वेगळा विषय. आपल्याकडे 35 वर्ष सत्ता आहे. मी म्हणतो की ठीक आहे काम झालं नसेल. वैयक्तिक एका नागरिकाचं, एका पुरुषाचं, एका महिलेचं, एका विद्यार्थ्याचं कधी आमच्याकडनं सत्तेचा वापर करून नुकसान झालंय का मला सांगा. एकाने हात वर करून सांगायचं नाही रामराजे काम झालं नाही मान्य. घरदार उठवण्यापर्यंत ह्या माणसांची मजल गेलेली तुम्ही सगळ्यांनी बघितलेली आहे. इथपर्यंत मजल की त्या आगवण्याच्या मुलीने आत्महत्या करायचे प्रयत्न केले. तर यांनी आरोप काय केला, रामराजेंनी जे घडवून आणला तर मी सांगितलं हे आत्महत्या कर. या सद्ग्रस्ताचे मुंडेबाईंचं प्रकरण धरून आगावण्यांच्या मुलीचे लेखी उल्लेख आहेत. त्या काळी ते खासदार होते, त्यांची भांडणं काय झाली, आगावणे काय आहेत, मला काय घेणं देणं नाही. सरकारकडे माझं एकच तेव्हाही मागणं होतं की जर नाव सुसाईड नोटमध्ये असेल, नाव घेतलं गेलं असेल तर कमीत कमी त्या माणसाच्या नावाची माणसं तरी त्यांनी पोलीस चौकीत स्टेटमेंट घ्यायला पाहिजे का नको. साधा विषय हो. तेव्हा
बोलवलं जातं पोलीस चौकीत, तर तुम्हाला वाटलं नका अटक करू, त्याच्यातनं बोलवलं गेलं नाही. 2 मुलींनी, आणि मी तेव्हाच निश्चय केला होता की ह्या माणसाच्या हातात सत्ता गेली तर स्वतःचा कार्यकर्ता जो आहे त्याचा घरदार उद्ध्वस्त करणारा हा माणूस तुमचं काय करणार एवढं मला सांगा ना, कोणी सांगावं. मग मांडव खडकचा नंदू नवऱ्या बायकोने आत्महत्या केली, त्याच्यातही यांचं नाव, तरी सरकार ठप्प. आणि लेटेस्ट संत मुंडेताई, तिने तर इन्क्वायरीत ऑफिशियल पेपरमध्ये, शासकीय पेपरमध्ये माझी खासदार आणि त्यांच्या 2 PNनी माझ्यावर प्रेशर टाकलं. अरे पण त्यांना बोलवा की, विचारा त्यांना. 22 साली माझं उदाहरण सांगतो. सभापती होत, गव्हर्नर नंतरची महाराष्ट्र राज्यात घटनात्मक पोझिशन ही सभापतीची असते. 2 कॉन्ट्रॅक्टरची पुण्यात झालेल्या भांडणाचा फायदा घेऊन एक कॉन्ट्रॅक्टर आपल्या पलटणचा, तो माझ्या जवळचा, त्याचा फायदा घेऊन यांनी कसं डोकं आहे बघा आहे, त्या दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरला गाठलं आणि त्याला माझ्यावर आरोप घेऊन सांगितलं की रामराजे नाईक निंबाळकरांनी मला उचललं, पुण्याच्या घरात नेलं, माझ्याकडनं खंडणी मागितली. हे प्रकरण हा सद्ग्रस्त त्यावेळेस जो कोण कमिशनर होता, आणि जॉईंट कमिशनर का ॲडिशनल कमिशनर होता, ते मला ओळखत होते, त्यांनी मला फोन करून सांगितलं ते असं असं चाललेलं आहे, तुम्ही आपलं योग्य ती कारवाई करा. संजू बाबांना फोन आले. अहो, बसलेल्या सभापतीवर खोटे आरोप हा माणूस करू शकतो, तर त्यांनी मला त्यांचं उघड चॅलेंज आहे म्हणून मी खरं आज मीडियाला बोलवलं आहे की हे त्यांनी केलं आहे की नाही एवढं तरी त्यांनी खरं बोलावं. आणि याचे साक्षीदार म्हणून जर बोलवायचंच असलं, मला या माझ्या केसमध्ये फोन कोणाचा आला होता तुम्ही पक्क लक्षात घ्या. देवेंद्र फडणवीस साहेबांना मी फोन केला होता आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की रामराजे तुम्ही काळजी करू नका, मी बरोबर सांगितलं की राजकीय लोकांना याच्यात ओढू नका. आता अजून काय पाहिजे मग, कुठला पुरावा पाहिजे? माझ्या ऑफिसला इकॉनॉमिक विंगचं पत्र, माननीय सभापती अमुक अमुक तारखेला 22 का 23 साली कुठं होते, मी होतो सातारला आणि एक खंडणी मागितली गेली कुठं, पुण्यात माझ्या घरी. ही जर कथा असेल आणि तुम्ही जर त्याला भाळला असाल आणि मलाच विचारत असेल की तुम्ही काय केलं, बाबा मी खोट्या केसेस कोणावर केलेल्या नाहीत, मी दुसऱ्याचे संसार बर्बाद केलेले नाहीत. ज्या कमिन्सचा उल्लेख तुम्ही करता, आज कमिन्स एक कंपनी नाही आहे, तिथं 10 कंपन्या आहेत. किती जणांना माहिती आहे? 10 कंपन्या आहेत. किती? 6 ते 8 हजार मुलं कामाला आहेत. त्याला हे लॉकआउट लावतात, त्याला लॉक करतात. लॉक लावायला कोण आत्ताच आमदार पुढे, आपण कोणीच काही बोलायचं नाही का त्यांना? का आमच्यातनंच पळालेलं भीमराव बुरुंगलेला मला 10,000 रुपये कामगारांचे देते. अरे बाबा, तुझ्या कामगारांचे पैसे दे पहिल्यांदा स्वतःच्या कारखान्यातले, मग माझ्यावर आरोप करते. त्यांच्या कारखान्यासमोर काही वडाची झाडं आहेत, नीट आहे का? तुमच्यात हिंमत असली तर जा आणि वडाच्या झाडाच्या खाली काय आहे बघा, जाऊ बघा. त्यांनी खरंय खरं नाही मलाच माहिती आहे. तर मला फोन येतातच, माझं कोणाची वाकडं नाही. मला सर्वसामान्य माणसांनी सांगावं की रामराजांनी राग धरून माझं वाटोळं केलं, माझी बदली केली. माझं उलट आमचेच कार्यकर्ते आम्हाला शिवाय घालतात की त्यांच्या कार्यकर्त्यांना तुमच्याकडे सगळी सत्ता होती तर त्यांचं वाटोळं का केलं नाही बोलतात. माणुसकीने वागलो, ही मेंबर चूक काय? आमची संस्कृती ते नाही. तुम्ही म्हणाल की तुम्ही नगरपालिकेचे इलेक्शन आहे, काही राजकीय इलेक्शन आहे. माझं आव्हान आहे की तुम्ही सांगावं की रणजित सिंह नाईक निंबाळकर जर खरं असेल तर त्यांनी सांगावं की त्यांनी हे प्रयत्न केले होते गेले आणि का केले. आणि हे सगळं झालं तुम्ही 19ला देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, संजीवराजे, अनिकेतराजे आणि मी आणि ते जयकुमार गोरेसाहेब आत्ताचे मंत्री आणि हे माझे खासदार एकत्र बसून
एक 24ची इलेक्शन एकत्र करायची. कारण मी तेव्हाच विचारलं, तेव्हाही देवेंद्र साहेब म्हणले रामराजे मीच थांबवलं म्हणून. अजून काय तुम्हाला पुरावा पाहिजे? साक्षात आत्ताचे मुख्यमंत्री तेच माझ्या बाजूने होते त्या काळात. ते म्हणून मी परवाच्या केसमध्ये म्हणलं जरी त्यांनी तथाकथित क्लीन चिट दिली असेल, अजूनही करायचे आले तर ते बोलतील काय बोलायचे, त्यांचे ते हक्क आहेत. परंतु त्यांच्या न्यायबुद्धीवर माझा विश्वास आहे. त्याचं कारण या पद्धतीने मुख्यमंत्री सध्या वागतायत. अख्ख्या भारतात पसरलेल्या या भारतीय जनता पार्टीच्या बदनामीचं मूळ कारण सातारा जिल्ह्यात नाही. हे भारतीय जनता पार्टीला दोन जे भस्मासूर इथं तयार झालेले आहेत, त्यांच्यावर ते काय करायचे ते कर. आज इलेक्शन ही विकासाच्या कामावर होतच नाही. अरे इथं कार्यकर्ते बसलेत, तुमच्यावरही नजर राहणार. पहिले 4 दिवस 8 दिवस गोड बोललं जात होतं मेंबर, आता बघतायत बघून घेईन, पोलीस केस घालीन. कोणाला आलेत का फोन, आहे का हिंमत हो का नाही म्हणायची? सांगा की मला, हे तुम्हाला पाहिजे का? काय झालं तरी मी आटापिटा करून हे शर्त सोडा, हा तालुका त्या सद्गृहस्थाच्या हातात जाऊन देणार नाही. हे फायनल आहे. लोकशाहीत कोर्ट महत्वाचा नाही, पोलीस महत्वाचे नाहीत, मी महत्वाचा नाही, मतदार महत्वाचा आहे. आणि हा सगळी इलेक्शन जी फिरते ही भविष्यातल्या तुमच्या मुलाबाळांच्या घरादाराच्या संरक्षणाभोवती फिरते. 91 साली इलेक्शन झाली, MIDC कुठं व्हावी? तुमच्याच जमिनी घेतल्या गेल्या होत्या, बरोबर आहे. आता ही इलेक्शन कुठली भारतीय जनता पार्टी, कुठली राष्ट्रवादी, कोण काय काही त्याचा उपयोग नाही. आपण जर खंबीर राहिलो नाही तर तुमचं संरक्षण करायची ताकद माझ्यात राहणार नाही. आणि ही ताकद देण्यासाठी ही नगरपालिकेची इलेक्शन, आणि एवढी इलेक्शन मारून द्या. हे म्हणतात ना, कोण कुठं जाईल आणि कोण कुठं जाईल, हेच तुम्हाला बघायला मिळणार नाही. 19 पर्यंत कोणी बघितलं होतं त्यांना? आता जे उमेदवार पुढे बांधत बसले होते मार्केट कमिटी, त्यालाही कर्ज मीच दिलं होतं. त्यालाही कर्ज उमेदवाराला मीच दिलं होतं बँकेत. त्यांनी व्यवसाय केला, मला काय म्हणायचं नाही. उमेदवाराचा पत्ता नाही. हे जर नगराध्यक्ष झाले तर इथं बिल्डर कोण बसलेत? हे आहेत की आपलं दुसरं शहर गाठा. नाही तर 20-25% वेगळे ठेवा. म्हणजे मुंबईत जेव्हा टोळी युद्ध होतं तेव्हा तत्कालीन गुंडांना जे काही टक्केवारीच ठरवून घेतली होती, ती टक्केवारी त्या फ्लॅटच्या आणि निवासस्थानाच्या किमतीत घालत होते. 15% गेले. 10 रुपये किंमत असली तर 25% विकत होते आणि विकले जात होते. ती गत होणार आहे. शेवट त्रास होणार आहे, हा तुम्हाला होणार आहे, 100% होणार आहे. मी काहीच केलं नाही तर मग कारखाना तुमचा कसा निघाला? ते 2 बालकवडी धरण कोणी केलं? ते मीच केलं म्हणतो. निरादेवगर मीच केलं. पाणी चोर अजित दादा. आता कोण कोणाच्या पाय चाटते सांगा ना मला. लोकसभेच्या इलेक्शनमध्ये आमच्या समोर आलाच कशाला? तू कशाला मागितली मतं आमच्या? देवेंद्र फडणवीसांचे माझे संबंध चांगले आहेत. अजितदादांच्या पार्टीत मी काम करतो, पण मी युतीचंच काम करतोय ना. आता मी कुठे युतीच्या बाहेर गेलो? ते जसं युतीचं काम करतात तसं मी युतीचं काम करतो. परंतु या तालुक्यातली भारतीय जनता पार्टी आणि अजितदादांचे घड्याळ जोपर्यंत व्यक्ती बदलत नाही तोपर्यंत मी मान्य करणार नाही. जे काय व्हायचं ते माझं होऊन द्या. कारण त्याच्यात माझ्या भविष्याच्या आणि माझ्या आता मला काय मिळायचं राहिलं हो? शाळा माणूस असतं तर हो हो करतो करतो करतो. मला गव्हर्नर म्हटलं असतं, गेलो असतो कुठेतरी गोव्यात, 5-10 वर्ष राहिलो असतो. होत नाही हो, तुम्हाला सोडवत नाही.
आणि 30 वर्ष खपून गटबाजी केली आपण कधी? सांगा, द्या की उत्तर. गटबाजी मर्यादित, राजकारण मर्यादित, इलेक्शन पुरतं राजकारण आणि विकास. 100 कोटी रुपये गटारात ते म्हणतो खाल्ले, ते दिले मला देवेंद्र फडणवीसांनी सांगून. हे बंद, ते बंद, ते बंद, बिलं काढू नका, बदल्या करीन, पोलिसांच्यात घालीन. एका फटक्यात उपमुख्यमंत्र्यांनी पोलिसांना सांगितलेले फोन करून की माझ्या कार्यकर्त्याला हात लागला तर आंदोलनात मी स्वतः उतरीन. त्यामुळे पोलीस चौकीचं झालं. आता तुम्हाला काय फोन बिन येत नाही. बाबूराव सोडून द्या तुम्ही ते सगळ्या भानगडी. संपले दिवस, संपले, छळछावणी संपली. आणि या छळछावणीचं शेवटचा खांब उकडायचं काम फक्त तुम्हाला यावेळेस करायला लागणार आहे. आणि धनुष्यबाण म्हणजे तुमचं स्वतःचं भविष्य आहे. ही सावधगिरीची सूचना माई भगिनी आणि सगळ्यांना देतो. इथं चिन्ह जरा बदली आहेत, तुम्हाला तुमचंच बघायला लागणार आहे. मी तर आहेच, मी काय कुठं जाणार नाही. फलटण मी सोडत नाही, आयुष्यात सुटणार नाही. 91 पासून माझ्या स्वतःच्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून तुमच्यासाठी खपलेला हा माणूस, तो आता करणार काय? मुलं मोठी झाली, मंडळी मुलांच्या बरोबर असतात आणि मी तुमच्या बरोबर असतो. हे असलं सगळं लक्ष वाटावं झालं माझं स्वतःच. आणि यांचं तुम्हाला माझं सांगितलं, डेअरी काढली, काय त्याचं नाव गुटे का काय? हो काय कुठे कुठे गेलात? 400 कोटीचं कर्ज त्या डेअरीवर. कुठेला कुठनं याला गाठून दिला कोणाला माहिती, मला नाही माहिती काय. ते त्या कुठेनी ते सगळं घेतलं आणि वर 100 कोटी काढले. कसे काढले? हेलिकॉप्टरनी काढले. हेलिकॉप्टर दिलं त्या कुठेनी. आता मला तुम्ही सांगा, मी तुम्हाला मागच्या वेळेसपासून सांगतोय की हा मल्ल्याचाही बाप आहे की नाही? मल्ल्याचाही बाप आहे तो. आणि त्याला कसं काय जमतं? त्याला म्हणावं तू पाकिस्तानात जा, देशाचा आमचा फायदा करून दे, त्याचं जुरलेलं वाटोळं करून टाक. काय माणसं आहेत, काय तुमचं करणार आहे तो? इतके इतके योजना केंद्रात नाहीत. पंतप्रधानांनी दुसऱ्या वाजता मागितलं असतं की फलटणसाठी एवढं करून द्या. काय केलं तर म्हणे पालखी मार्ग केला. पालखी मार्ग काय पंढरपूर ते फलटण आहे? सांगा ना मला, किती मतदारसंघातनं जातो? पंढरपूर ते आळंदी कधी सुरू झाला? 16 साली गडकरी साहेबांनी, तेव्हा हे काँग्रेस साहेबमध्ये होते का नव्हते सांग. 18 मध्ये मला राम तुला आत्ताच सांगत होता त्यांनी, त्या 18ला पैसे दिले गेले. यांनी काय केले? हेलिकॉप्टरमधनं चक्कर मारली, गडकरी साहेबांनी हात केला, तुम्ही ते बघितलं, त्याच्या मिशा बघितल्या, खुश. आज सगळं बोगस, सगळं बोगस. मला 4-4 पोलीसच्या गाड्याचं संरक्षण लागणार आहे आणि हे 2 गाड्या घेऊन फिरते. ज्याच्यापासून संरक्षक पाहिजे तोच पोलीस प्रोटेक्शन मध्ये फिरायला लागला तर तुमचं काय व्हायचं? तुमचं काय व्हायचं? माझं द्या सोडून, माझं मी बघीन, मी आहे खंबीर. असले इकडून तिकडून काय केलंय आणि म्हणून मत मागतो. आणि भपका अजूनही बोलणार होतो पण हिंदूराव मित्र आहेत म्हणून मी बोललो नाही. हिंदूरावच्या शेवटच्या आजारात नागपूरला ते पाठी 4ला आले, 5:30ला मला दीपक चव्हाणाचा फोन आला, त्यांना त्रास होतोय. अमुक एका माझ्या हॉस्टेलमधनं मी गेलो, त्यांना चांगल्या हॉस्पिटलमध्ये टाकलं, सगळं बघितलं. हे सद्गृहस्थ 7 दिवसानंतर उगवले. दीपक चव्हाणाला विचार, बापाला सांभाळत नाही तर तुम्हाला मला सांभाळणार? म्हणजे आता जे उमेदवार आहेत त्यांनाही म्हणावं तुम्ही खरं बोला. 5-6 वर्षाची कथा आहे. आतापर्यंत मी बोललो नव्हतो इलेक्शनमध्ये. एक रात्र अशी गेली की काय त्यांचं झालं दोघा भावांचं मला माहीत नाही.
हे आत्ताचे उमेदवार संजू बाबाच्या घराच्या बाहेर रात्रभर बोंबलत होत, लिटरली बोंबलत होत, संजू बाबा संजू बाबा. त्यांनी याला मारलं होतं का, ह्यांनी त्याला मारलं होतं का, हा त्याला होता का, तो यांनी गांजा ओढला होता, त्यांचं त्यांना. अरे झालेल्या घटना आहेत. आम्ही बोललो का आत्तापर्यंत एक शब्द बोललो का? काय आम्हाला बोलायचं कारण आहे? परंतु तुमच्यापर्यंत जेव्हा हे मॅटर येतं, हे मॅटर सत्तेतनं व्हायला लागते आणि सत्तेतनं विकास करण्याच्या ऐवजी दहशत माजवण्याचा प्रयत्न जातो, तेव्हा ही इलेक्शन आपल्या सुरक्षित भविष्यासाठी मुंडेबाई काय मला घेण्यात येण्याची आत्महत्या कशासाठी केली, काय केली? मला एकच तुम्हाला प्रश्न विचारायचा की मुंडेबाईंचं खरं खोटं पोलीस काढतील काय हो? काय तर फलटणचं नाव तर बदनाम झालं की नाही एवढं सांगा. महिला बसल्यात, तुमच्या माहेरवरनं तुम्हाला फोन आलेच असतील की कसलं हे फलटण बरी आहेस का, तुझ्यापर्यंत पोचलंय काय? अरे सगळं घडतंय आणि तुम्ही जर डोळे दाखव. हे बघा, अन्याय सहन करणारा अन्याय करणाऱ्याच्या डबल दोषी असतो. आणि तुमच्या मागे मी आहे ना, का घाबरताय? याच्या पुढे जर कार्यकर्त्याला त्रास झाला, महिला भगिनीला जर त्रास झाला, हा रामराजे काळा कोट घालून कोर्टात उभं राहील, कारण मी वकील काय कळतंय? पोलिसाच्या बदल्याचे दम देऊन त्यांना पोलिसांना नाळवणे, ह्याच्यात काही राजकारण म्हणत नाहीत साहेब. कोण आणला होता बैल? इथून एवढा होता. ₹4 कोटी काढले होते. कोणी दिले होते सांगू? हा, आम्हालाही कळत राहतं. 30 वर्ष काय लाटा मोजत बसलो होतो काय मुंबईत? हे माणसं नाहीच चांगली हो. माझा राजकीय विरोधक आहे, त्यांनी नीट वागितलं असतं तर माझं काहीच म्हणणं नव्हतं. त्याला मी सांगितलं होतं की तू नीट वाग. माझ्या आई वडिलांच्या बद्दल बोलायचं, बापावर पिस्तूल घेऊन जायचं, भावाला आणायचं, याची केस त्याची केस याची केस, कारखाना बोंबलतोय. कशाचं काय घेऊन बसलाय? तुमच्या डोळ्यासमोर त्यांचा बपका भुलून जाऊ नका. जे इथनं गेलेत त्यांना माझी विनंती आहे, कार्यकर्ते, नाव मलाही माहिती आहे, इथं काय चालतं ते मला बितंबित माहिती असतं. एक गडी मला दिसत नाही आहेत. जर असेल कुठं कोपऱ्यातनं ऐकत असेल तर त्याला माझं हे शेवटचं म्हणणं राहील की जर तू जर उद्योग करायचा प्रयत्न केला तर त्या नाईक निंबाळकरापेक्षा वाईट नाईक निंबाळकर मी हे तुला सिद्ध करून केला तर कोणासाठी काय केलं हे एकदा लिहून काढणार आहे. कुठल्या केसेसमधनं कोणाला कोणी कसं सोडवलंय, का सोडवलंय? आपल्यातले होते म्हणून सोडवले. मी काय त्यांच्याकडनं हप्ते घेत होतो का? अशी ही माणसं त्यांना जॉईन होणार आहे. अशी गँग कसली आहे? सगळे विश्वासघातकी हो. 1 2 3 कोण नाही त्यांच्याकडे. गेलेले कोण आहेत? नाही, सगळे घेतलेले 2 नंबरवाले सरकारी कॉन्ट्रॅक्टर आणि ब्लॅकमेलला बळी पडलेले. त्याच्या पलीकडे गेले, अहो त्याला म्हणून सगळे घेऊन जा, माझी लोक माझ्या सोडत नाहीत, मला तिथे काय तुला घेऊन जायचं ते का? आणि तुला आयुष्यात कधी मेट मिळणार नाही आणि तुझ्या स्वभावात ते घेण्याची तुझी लायकी नाही. तुमच्या दोघा भावांच्यात ती लायकी नाही की जनतेचं प्रेम जिंकायला लागतं. जनतेवर दहशत आणि बलात्कार करून जनता ज्या दिवस सहन करत नाही, कधी ना कधी तुम्हाला या पापाचे घडे ही फलटणची जनता याच इलेक्शनमध्ये तुम्हाला घरी पाठवणार आहे. आणि तुम्हीच विचार करा की आम्ही केलं नाही पण वाईटही केले. मला जमलं नसेल तुमच्या आयुष्याचं सोनं करायला, कोळसा तर नाही केला. कोणाचा केला मला दाखवा ना तुम्ही. त्यांचे जे तथाकथित उमेदवार आहेत नावं माझ्या डोळ्यासमोर येतात. मी परवाच केली नाही, जा म्हणलं कुठं जायचंय तिथं जा. उलट मेंबर असं होऊन बसलं की हे गेल्यामुळे नवीन टीम चांगली आली, घाण गेली. हे तुंबा होताना तो गेला, जाऊन दे, भरून द्या, नवीन तयार करून. आता या दोघींना चान्स तरी मिळाला असतं ते असते सांगायचं. तुमचंच उदाहरण सांग. अरे गेले ते गेले, जाऊन द्या. कोण म्हणते ते कावळे होते काय गिजाडा होते, मला काय केलं.
काही घेणं देणं नाही. गिधाडं तर गिधाडं, कावळे तर कावळे. हा गरुड कायमच तुमच्या पाठिंब्यावर आकाशात परतणार आहे याची मला गॅरंटी आहे. अनिकेत राजांना तुमच्या पदरात टाकलेलं आहे. ही नवीन टोळी, आता टोळीच म्हणायची वेळ आली. हे टोळी युद्धच सुरू झालं. त्या टोळी युद्धात चांगली माणसं एका बाजूला आणि जे सिद्ध केलेली माणसं आहेत ही घाणेरडी आहेत, विकृत आहेत, मनोविकृत आहेत. इंग्लिशमध्ये सांगायचं ते हे सायकोपॅथ्स आहेत. घ्या शब्द काढून लिहा मी बोललो. हे काय काय जे चाललंय. 2-2 कारखाने सुधारायचे आम्ही आणि बंद पाडायचे यांनी, आणि बंद पाडायचे साखरवाडी ते या तालुक्याचे ज्येष्ठ नेते. मी आयुष्यात काही घालीन, कोट घालीन, पण जॅकेट काय कधी घालणार नाही. बदनाम वस्त्र आहेत जॅकेट. खरंच आहे दादा. जास्त काय बोलत नाही. तुम्ही सगळी गर्दी केली त्यामुळे डोकं बिघडलं. तर नको आता कंटाळा आला बाबा. अरे पुढे जायचंय तुझं एकट्याचं वार्ड आहे का? हे सुलभाबाईची नात दिली आहे त्या घरावर. तुला माहित नाही एवढं प्रेम. मी लहानपणापासून बबन मधण्याला बघितलेला माणूस आहे. पेटू बाबा नंतर जन्मलेत. आलं का लक्षात? तेव्हा नीट सगळ्यांनी जपा. परत राजकारणात संधी येत नाहीत. आणि कोणी सोडलं तरी फलटणच्या जनता मागे मी सोडणार नाही एवढं आश्वासन देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.